नमस्कार, मी वर्षा लावलेकर. काव्य वर्षा चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आपल्या सर्वांना माहीतच आहे, सध्या वसंत ऋतूचं आगमन झालेलं आहे. त्यामुळे वातावरण कसं अगदी प्रसन्न आहे. अधूनमधून कोकिळेचा मंजूळ स्वर कानी पडतोय, छान वाटतं. तसंच वृक्षवल्ली नवपल्लवित झाल्याने खूप सुंदर दिसतात. एकंदरच वातावरण एकदम प्रसन्न आहे. तसाच आपल्या सौंदर्याने पाहणाऱ्याचे मन मोहून टाकणारा असा एक सुंदर वृक्ष म्हणजे बहावा. पिवळ्या जर्द अशा नाजूक फुलांच्या झुंबराने लगडलेला हा वृक्ष अतिशय विलोभनीय दिसतो. बहाव्याची अनेक नावे आहेत: राजतरू, राजवृक्ष, अमलताश वगैरे वगैरे. इंग्लिशमध्ये ह्याचं नाव आहे गोल्डन शॉवर. बहाव्याच्या सोनेरी फुलांचा सतत होणारा वर्षाव आणि जमिनीवर पडलेला सडा पाहूनच मला वाटतं ह्याचं नाव गोल्डन शॉवर ठेवलं गेलं असावं. पण किती सुंदर, किती समर्पक नाव. अर्थात सोनेरी फुलांचा सुवर्ण वर्षाव करणारा वृक्ष म्हणजे बहावा, अर्थात गोल्डन शॉवर. तुम्हाला सांगते, मला याच्या सौंदर्याची माझ्या मनावर एवढी भुरळ पडली की याच्या सौंदर्याला काव्यरचनेमध्ये बंदिस्त करण्याचा मोह मला काही आवडता आला नाही. आणि मग मी याच्या सौंदर्यावर एक कविता लिहिली. तीच आज मी आपल्यासमोर सादर करीत आहे. शीर्षक आहे सोनसळी बहावा. चला तर मग पाहूया इतके सुंदर झाड कसे दिसते ते. चाहूल लागता ग्रीष्म ऋतूची अलवार फुले सोनेरी बहावा. धरतीवरील स्वर्णिम सड्याचा नयनरम्य नजारा काय तो वर्णावा. वसंताचे वैभव मिरवित दिमाखात उभा राजतरू. सोनसळी मोहक बहाव्याचे नकळे कौतुक किती करू. इवली इवली पिवळी धम्म फुले जसे नाजूक सुमनांचे लोलक झुलती. कर्णफुले जशी नवयुवतीची हळुवार डुलती झुळके सरशी. डोईवरी निळे निळे विशाल अंबर बहाव्यावरी झुलती मोहकसे झोंबर. झुपकेदार पितांबरी झोंबर दिसती इतुकी सुंदर की प्रेमातच पडला त्याच्या विश्वरूपी युगंधर. सोनवरखी अमलताश हा दाहसाही ग्रीष्माचा. आणि ठायी ठायी उभा राहुनी वाट सरूनवरी शिडकाव करी शीतलतेचा. निसर्गाचा अद्भुत नजारा राजवृक्षासी पाहताची दिसे. हिरव्या हिरव्या पर्णांमधुनी सुरेख सोनसळी डोकावितसे. पिवळे जर्द झुपकेदार झुंबर हळुवार डोलती वाऱ्यासवे. कर्णाकारी फुले तयाची मनासी मोहवितसे. स्वागत करण्या नूतन वर्षाचे घातल्या पायघड्या सोनेरी. हमी देण्या पर्जन्याच्या आगमनाची पितांबर नेसुनी आला बघा स्वयं श्रीहरी. पितांबर नेसुनी आला बघा स्वयं श्रीहरी. धन्यवाद.